नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताच्या घडीला सिनेस्टार एका सिनेमासाठी करोडो रुपये घेतात. त्यांच्या फीचे आकडे सर्वसामान्य जनतेला बोहळ आणणारे असेच आहेत. पूर्वी तर भूमिकेसाठी विशिष्ट असं मानधन किंवा एखादी वस्तू देखील दिली जात होती, पण सध्या हा ट्रेंड बदलला आहे. आता अनेक स्टार्सनी चित्रपटाच्या नफ्यानुसार कमाई सुरू केली आहे. या कमाईतून अनेक वेळा ते फी पेक्षा जास्त रक्कम वसूल करतात. बॉलिवूड असो किंवा साऊथ सिनेमे, प्रत्येक स्टारची कमाई जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अशी एक भारतीय अभिनेत्री होती जिची संपत्ती हेमा, श्रीदेवी, रेखा आणि आत्ताच्या घडीची दीपिका पदुकोण हिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. या अभिनेत्रीची संपत्तीची तुलना आज करोडो रुपये मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीशी देखील होऊ शकत नाही. वयाच्या 31व्या वर्षी चित्रपटातून निवृत्ती घेतलेल्या या अभिनेत्रीचा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या यादीत समावेश होता. या अभिनेत्रीचा संबंध राजकीय क्षेत्राशी अगदी जवळून होता. आज ही अभिनेत्री या जगात नसली तर तिच्या संपत्तीची मात्र चर्चा नेहमीच रंगलेली असते. कधी तिच्याजवळ असणाऱ्या साड्यांची तर कधी तिच्याजवळ असणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची. आज आपण याच अभिनेत्रीबद्दल आणि तिच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या आहेत. जयललिता या त्यांच्या पिढीतील सर्वात यशस्वी तमिळ अभिनेत्रीपैकी एक होत्या. सिनेमामध्ये काम करून त्यांनी खूप संपत्ती कमावली. बाल कलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी वयाच्या 31व्या वर्षी चित्रपटातून निवृत्ती घेतली होती. 1997 मध्ये त्यांची राजकीय कारकीर्द शिखरावर असताना अधिकाऱ्यांनी जयललिता यांच्या चेन्नईतील पोस्ट गार्डन निवासस्थानावर छापा टाकला. या छाप्यात त्यांची संपत्ती उघडकीस आली, ज्यात 10,500 साड्या, 750 शूज व चप्पल, 91 घड्याळे तसेच 800 किलो चांदी आणि 28 किलो सोन्याचा समावेश होता. 2016 मध्ये जयललिता यांच्या मालमत्तेबद्दल केलेल्या एका तपासणीत त्यांच्याकडे 1250 किलो चांदी आणि 21 किलो सोनं सापडलं होतं. अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या जयललिता यांच्याकडे 42 कोटी रुपयांची कायदेशीर मालमत्ता तसेच 8 कार देखील होत्या. त्यावेळी जयललिता यांची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये होती. त्यांनी घोषित केलेल्या 188 कोटी रुपयांपेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला होता. जयराम जयललिता यांचा जन्म 1948 मध्ये तत्कालीन मैसूर राज्यातील म्हणजेच कर्नाटकातील मांड्या येथे झाला होता. त्यांनी 1961 मध्ये अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्या कन्नड भाषेतील चित्रपट श्रीशैला महात्मे मध्ये बाल कलाकार म्हणून दिसल्या होत्या. चित्रपट आणि नाटकांमधील लहान भूमिकेनंतर त्यांनी 1960च्या मध्यापर्यंत तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. 1968 मध्ये जयललिता बॉलिवूड चित्रपट इज्जत मध्ये धर्मेंद्र यांच्या बरोबर दिसल्या होत्या. त्यांनी एन.टी. रामाराव, अक्किनेनी नागेश्वरराव जयशंकर आणि एम.जी. रामचंद्रन यांच्यासह त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. त्या 70च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. पण 1980 मध्ये त्यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. 1991 ते 2017 दरम्यान त्या 5 वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. डिसेंबर 2016 मध्ये वयाच्या 68व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तेव्हा त्या तत्कालीन मुख्यमंत्री होत्या. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी मास्टर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.